नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपण एक 60 ते 65 लोकांसाठी आज सोयाबीनची भाजी बनवतोय। माझा टिफिन बिझनेस आहे, तुम्हाला माहिती आहे, तर त्याच टिफिनसाठी मी आज ही सोयाबीनची भाजी बनवते। तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण इथे 1 किलो सोयाबीन आहे तो भिजवून घेतलेला आहे। एक 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। त्यातलं सर्व पाणी आपण पिळून काढलेलं आहे। 300 ग्रॅम खोबरं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। 100 ग्रॅम आपण इथे काजू घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम मगजबी असं प्रमाण घेतलेलं आहे। आणि ते लसूण घेतलेलं आहे 60 ते 70 ग्रॅम आणि आलं घेतलेलं आहे आपण 50 ग्रॅम। याची सर्व छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता या सोयाबीनमध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे हळद। सोयाबीन आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। 1 चमचा आपण गरम मसाला वापरलेला आहे। 3 चमचे धने पावडर वापरलेली आहे। 2 चमचे आपण चिकन मसाला वापरलेला आहे। 2 चमचे किचन किंग मसाला वापरलेला आहे। 2 चमचे जिरे पूड वापरलेले आहे आणि 4 चमचे आपण इथे मीठ वापरलेलं आहे। 300 ग्रॅम आपण दही घेतलेलं आहे। दही फ्रेश घ्यायचं आहे, आंबट घ्यायचं नाही आहे। आणि आता याच्यामध्ये आपण जे खोबरं, काजू, मगजबी घेतलेलं होतं त्याची चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे सर्व सोयाबीनला आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी भाजी आहे। आता सोयाबीनला आपण थोडासा स्मोक देणार आहोत। स्मोक चांगला द्यायचा आहे, असा धूर झाला पाहिजे। माझा कोळसा थोडासा फुललेला कमी होता त्यामुळे स्मोक कमी बसलेला आहे, पण तुम्ही स्मोक चांगला द्या, असा धूर झाला पाहिजे। सोयाबीनला आहे तर स्मोक चांगला लागला पाहिजे। आता इथे आपण 1.5 किलो कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 किलो तेल घातलेलं आहे कढईमध्ये। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक 10-12 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। काही खडे मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये जिरे, शहाजिरे, तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी जे आपण सर्व गरम मसाले वापरतो तो त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आहे तो अगदी बारीक चिरायचा आहे। आता कांदा तेलामध्ये छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये अगदी लाल झालेले 4 टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। टोमॅटो जास्त घालायचे नाही आहेत कारण आपण दही वापरलेलं आहे, त्याच्यामुळे भाजीला आंबटपणा जास्त येऊ शकतो, म्हणून टोमॅटो कमीच वापरायचे आहेत। आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पण आपल्या तेलामध्ये छान परतून झाले पाहिजेत। टोमॅटोचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाईपर्यंत परतायचा आहे। टोमॅटो कांदा परतून झाल्यानंतर आपण सोयाबीन जे मॅरिनेट करून ठेवलेले होते ते टाकायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। अगदी अर्धा तासामध्ये ही भाजी आपली तयार होते। एक 60 ते 65 लोकांसाठी आपण ही आजची भाजी बनवलेली आहे। छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। सोयाबीन छान परतून झाल्यानंतर एक 10 मिनिटं बारीक गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून छान वाफ येऊन द्यायची आहे। 10 मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल सोयाबीन छान परतलेलं आहे, तेल छान सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी वापरताना आपण गरम पाणीच वापरायचं आहे। गरम पाणी वापरल्यामुळे भाजीचा कलर आणि चव टिकून राहते, म्हणून कधी पण कुठल्याही भाज्या तुम्ही बनवताना त्याच्यामध्ये जर पाणी घालणार असाल तर ते गरम पाणीच वापरायचं आहे। आता भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये परत एकदा मीठ टाकायचं आहे। आपण सोयाबीन मॅरिनेट करताना मीठ वापरलेलंच आहे। 4 चमचे मी सुरुवातीला मीठ वापरलेलं होतं, आता 3 चमचे मी मीठ टाकलेलं आहे। मिठाचा अंदाज तुमच्या अंदाजे घ्यायचा आहे। आता भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे। खूप टेस्टी भाजी होते, बनवायला पण सोपी आहे आणि झटपट पण होते। अशा पद्धतीने भाजीला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण त्याच्यावरती कसुरी मेथी घालायची आहे। अशा पद्धतीने आपली 60 ते 65 लोकांसाठी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये।